वाचली मी ती चिठ्ठी, एवढी वेंधळी आहे ना. यांना भेटायला नको, वांदे लागायचे माझे. कुठे ठेवली? कोपऱ्यात ठेवली होती मी. सापडली. तेव्हा अभिलाषा, काय ग? काय झालं काय एवढं घाबरायला? चेहरा बघ केवढा पांढरा पडलाय तुझा. मी देवळात जाताय ना? हो हो. बरं झालं तुझ्याजवळ कागद आहे. मला ना काही सामान आणायचं आहे. मी तुला यादी बनवून. पेन कुठे आहे? पेन आत्ता माझ्याजवळ होता, कुठे गेलो कोणास ठाऊक. काय माहितीये का, मी जर आता घराच्या बाहेर पडलो ना तर इथे जे हिशोबाचं काम करायचं ते कोण करणार? मी ऋषावरती जबाबदारी नाही टाकू शकत. तो अजून खूप लहान आहे आणि ना तो ना गोंधळ घालतो. बरं हिशोब झाला नाही तर आबा मलाच ओरडणार. आणि ना काय माहितीये का, मी जर तिकडे गेलो तर काय काय चाललंय तुझं हे? तू करणारच यादी? करणार आहेस? घे कर कर यादी कर कर. पेन? तेच तर मी शोधतोय ना. कुठे आहे पेन? तुझ्या पर्समध्ये आहे का? हो, माझी पर्स आहे ती. मग नाही म्हणजे बायकांची पर्स अशी बघू नये. अभिलाषा, तू माझीच बायको आहे ना? बर तू तो कागद का सारखा माझ्या हातून ओढतेस? काय आहे त्याच्यामध्ये असं? बघू दे जरा, मला बघू दे. बघा. नाही म्हणजे बघाच तुम्ही आता. मनाला शांती मिळेल तुमच्या. हो, देवळात चालले ना मी. मग पूजेची यादी होती त्यात. पूजेच्या सामानाची यादी आहे ही. या पूजा अर्चा करून किती वर्ष झाली? तुला पूजेचं सामान लक्षात राहत नाही? किती गोंधळ घालणार. शेवटपर्यंत कन्या रास आहे म्हणून आपण आपल्या राशीसारखं प्रत्येक वेळेस वागलं पाहिजे असं काही आहे का? हा, धरा आता ही यादी. बरं, आता मी खाली जातोय आणि मला जे सामान आणायचं ना त्याची यादी तयार करतो आणि ती देतो. हा, आठवणीने घेऊन ये. हो. बरं, मी जी यादी देईन ते सामान घरी घेऊन ये, नाही तर देवळात घेऊन जाशील. नाही नाही. नक्की ना? बरं अभिलाषा, किती वाजता निघणार आहात तुम्ही? 4 वाजायला 4च मिनिटं राहिलेत बरं का? हो हो. काय, चला मग आता लवकर, घाई करा. अरे देवा. विघ्नेश, आता कुठल्या गोष्टी राहिल्यात? काय ते पेपर्स अरे देवा, मी तुला कितीदा सांगितलंय रे विघ्नेश की बाहेर टूरवर जाताना महत्वाची कागदपत्र सोबत घेऊन जा. हजारदा चेक कर. पण तू आता ओरडू नको तर काय करू? शेअर्सचे भाव लक्षात ठेवणं एवढंच काम नसतं अरे. बिझनेसमध्ये ह्याही गोष्टी लक्षात ठेव. बरं ठीक आहे, ठीक आहे. हो मी पाठवतो. हो मी करतो सगळी व्यवस्था. बरं. अरे ऐक एक मिनिट. एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. अरे आज कॅश चक्क महाआरतीला देवळात गेली आहे. आहेस कुठे, पडलास का? माझी हीच अवस्था झाली होती ऐकल्यावर. हो. नाही आता तू इकडे आल्यानंतर कॅश मध्ये झालेले बदल तुला पाहायला मिळतीलच. हा ऋषी, आहे सांगतो तुला. हा पेपर्स पाठवतो मी, काळजी करू नकोस. ठीक आहे?
चल ठेवतो. हे दादा, आपल्या घरात असं काही घडेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. खरंच. एक मिनिट. तू नेमकं कशाबद्दल बोलतोयस? आता कॅश वहिनी मंदिरात गेली ह्याच्याशिवाय चर्चेचा विषय आहे का कुठला? ही गायत्रीजींची कृपा आहे. हे दादा, पण मला काय वाटतं माहितीये, म्हणजे आपल्याला माहितीये की विघ्नेश दादा ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गेलाय, पण तरी कुठेतरी मनात असं वाटतं की तो कॅश वहिनीला घाबरून तर पळाला नाही ना. आणि त्याच्याही पेक्षा गंमत काय आहे की त्याला जर आधीच माहिती असतं की कॅश वहिनी अशी कुठे देवा धर्माला किंवा मंदिरात जाणार आहे, तर त्यांनी कामाचं निमित्तही केलं नसतं, घरात बसून राहिला असता. असं वाटतं की नाही? तू स्वतःच्या मोठ्या भावाबद्दल आणि बहिणीबद्दल बोलतो. अरे मी गंमत, सॉरी. पण खरं बोलतोयस. चकली दे, एकटा खाऊ नकोस. कॅश म्हणाली होती कोपरी पुलाजवळचं झाड. हा, आणि मैदान तर हेच आहे ना. अरे पण ती व्यक्ती कुठे दिसत नाहीये. तू आलीस? मग ती व्यक्ती जी आपल्याला इकडे 4 वाजता भेटायला येणार होती ती कुठे आहे? कुठली व्यक्ती? अगं कॅश असं काय करतेस? अगं तूच सांगितलं होतंस ना की मला एका व्यक्तीला भेटणं खूप गरजेचं आहे आणि एकदा का आम्ही भेटलो की माझं गेलेलं राज्य मला परत मिळेल. आठवतंय ना? तूच मला म्हणाली होतीस. वहिनी, तुम्ही ज्या व्यक्तीला भेटणार होता ती महत्वाची व्यक्ती म्हणजे मीच. काय? तू? मला वाटलंच होतं हे तुझं नाटक असणार. मी इथे यायलाच नको हवं होतं. वहिनी, तुम्ही समजता तसं काही नाहीये. तू एक शब्दही आता बोलू नकोस. वहिनी, मी जर बोलले नाही तर तुम्हाला कसं समजेल की मी इथे कशासाठी बोलवलंय ते? मला आता सगळं कळून चुकलंय. मीच मूर्ख की तुझ्या खोटं बोलण्यावर विश्वास ठेवून मी इथे आले. वहिनी, मी खोटं बोलत नाहीये. मी गौरवची शपथ घेऊन सांगते तुम्हाला. तू काय? तू विघ्नेशच्या पण 1000 वेळा खोट्या शपथा घेते.
कॅश हा सगळा काय प्रकार आहे? तू मला इथे एका व्यक्तीला भेटवणार होतीस. आपल्या दोघींशिवाय तुला इथे तिसरं कोणी दिसतंय का? नाही ना. तरी वर मी खोटं बोलत नाहीये असंही खोटं बोलतीयस. वहिनी मला चांगलंच आठवतंय, मी तुम्हाला एवढंच म्हणाले होते की एका व्यक्तीची ओळख करून देणार आहे. बघ बघ पुन्हा तेच बोलतेस. हे बघ तू जे काय बोलली होतीस ना ते तू विसरली असशील पण मी नाही. वहिनी आता जरा हा वाद बाजूला ठेवा आणि मी काय सांगते ना ते नीट समजून घ्या, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळतील. प्रथमेश दादाचा फोन. दादा, प्रथमेश दादा, अरे तुझा फोन. काय कमाल आहे. विघ्नेश दादा, हा बोल रे. अरे काय चाललंय काय? आपल्या घरातली लँडलाईन लागत नाहीये, कोणी फोन उचलत नाहीये. प्रथमेश दादा मोबाईल इथे ठेवून बाहेर गेलाय. मोबाईल बैठकीत होता आणि मी आतल्या खोलीत होतो. दे दे त्याला फोन दे. बरं बरं, तू चिडू नको, मी देतो त्याला फोन. एक प्रथमेश दादा, प्रथमेश दादा, कुठे? एक मिनिट थांब. दादा, दादा. ओ काय? अरे कुठे आहेस तू? तुझा फोन वाजतोय केव्हाचा. विघ्नेश दादाचा फोन आहे. अरे, चिडतोय खूप. हॅलो, का रे, का चिडतोय? तुझा फॅक्स मला मिळाला आहे, सगळे पेपर्स मिळालेत, पण जरा प्रॉब्लेम आहे. मला असं वाटतंय की आपलं काम एवढ्या लवकर होऊ शकणार नाही. का, काय झालं? अरे काय झालं काय? तो त्या जागेचा मालक आता हा सगळा व्यवहार करायला तयार नाहीये, त्याला जरा जास्त पैसे हवे. अरे पण सगळा व्यवहार आपला झाला होता ना आधीच, म्हणून तर आपण पुढे पाऊल टाकलं. हे बघ, आपला या आधीचा जो काही व्यवहार झाला होता तो सगळा तोंडी झाला होता, करेक्ट? आणि त्यानंतर आता त्याला जेव्हा लक्षात आलंय की आपला प्रिंटिंग प्रेसचा पसारा यापेक्षा खूप मोठा असणार आहे, तेव्हा त्याला ऑब्व्हियसली जास्त पैसे लागणार आहेत. म्हणून तर मी तुम्हाला म्हणत होतो की आपण त्या स्वर्गीयांना देऊन टाकूया ना अंडर टेबल. सो सिम्पल. एक मिनिट, तुला आधीही सांगून झालेलं आहे की अंडर द टेबल कोणाला काहीही द्यायचं नाही. अरे हा का सारखं सारखं तेच बोलतो रे? अरे हे बघ, आबा मेहतांशी बोलणार आहेत ना, तुला जरा 2 दिवस कळ करायला काय हरकत आहे? एक मिनिट ऋषी, बोल. विघ्नेश दादा, काय झालंय? हे बघ, मी प्रथमेशला खूप वेळा समजवायचा प्रयत्न करतोय की आपल्याला अंडर द टेबल देण्याशिवाय पर्याय नाही, आणि ही मार्केटमधली पद्धत आहे यार. हे बघ, एक मिनिट माझं ऐकून घे. मुळात सगळ्यात महत्वाची गोष्ट जागा आपली आहे, भांडवल आपलं आहे. बरोबर. हे बघ, माझं एवढंच म्हणणं आहे, तुला जे काही करायचं ते तुझ्या पद्धतीने कर. काय? हो, अरे म्हणजे पैसे देऊ नको, पुढे सांगतोय ना मी त्याला. मग नीट सांग, स्पष्टपणे. हो, आणि पैशांचा उगीच गैरवापर करू नको, कळलं? हे बघ, आता या सगळ्या व्यवहारात मला जे योग्य वाटेल ना ते मी करतो, आणि तुम्ही तिकडे भांडत बसू नका. ठीक आहे. हा, बाय. ये लवकर, बाय. वहिनी, आपण एकमेकींच्या जावा आहोत, तरी सुद्धा आपण एकमेकींच्या शत्रू आहोत. हा, कधी घरच्यांसाठी आपण खोटं खोटं नाटक करून एकत्र बोललो, हसलो, वागलो, ही गोष्ट वेगळी आहे. पण जेव्हा मी घर सोडण्याचं नाटक करून ह्या घरात परत आले, तेव्हा मात्र मी तुमच्या तोंडावर सांगितलं होतं की तुम्ही माझ्या शत्रू आहात. पण आता तुम्ही शत्रू म्हणून नाही, तर तुम्ही आता माझ्या समोर मैत्रीण म्हणून उभ्या आहात. हे बघ, हे जे काही तू बोललीस ना ते मला नीट कळलं नाहीये, पण तरी तू मला का सांगतेस? वहिनी, तुम्ही कधी ना कधी तरी ही गोष्ट ऐकलीच असेल. जेव्हा 2 शत्रूचा एक कोणीतरी तिसरा शत्रू असतो, तेव्हा त्या 2 शत्रूंनी एकत्र येऊन त्या तिसऱ्या शत्रूचा पराभव करायचा असतो. म्हणजे नाही समजलं? काही हरकत नाही, मी समजवते. आपल्या दोघींचा शत्रू म्हणजे गायत्रीची, आणि गायत्रीला पराभूत करण्यासाठी आपल्या दोघींना मैत्रीण म्हणून एकत्र यावं लागणार. शी बघितलं वहिनी, हा, ह्याला शुभ संकेत म्हणतात. म्हणूनच सांगते, हात मिळवून घ्या, वेळ निघून जाईल नाहीतर. अगं तू अजिबात वेळ वाया घालू नकोस, आधी पूस ना. वहिनी, अहो मैत्रीण म्हणून माझं हे कर्तव्यच आहे, नाही का?
पण आता मी काय बोलली आहे ना ते नीट लक्ष देऊन ऐका. तुमचं राज्य मी ह्या घरात परत मिळवून देईन ह्याचा प्लॅन माझ्याकडे आहे. ऐकायचंय? ठीक आहे. पुन्हा एकदा मी तुझ्यावर विश्वास ठेवायला तयार आहे. वहिनी बास, तुमच्याकडनं मला हीच अपेक्षा होती. पण आता सांग तुझा प्लॅन तरी काय आहे? छान दर्शन झालं नाही. मुख्य म्हणजे गर्दी नव्हती म्हणून आपल्याला छान ओटी भरता आली. तुम्ही म्हणालात ना चला लवकर आजच जाऊया म्हणून जमलं. हो मग ते म्हणूनच छान दर्शन झालं आपल्याला. अरे गर्दीची वेळ असती तर अरे वा, आलात. हो कशी काय झाली महाआरती? अगदी छान. मुख्य म्हणजे गर्दी नव्हती म्हणून छान दर्शन झालं, तेच मी आता हिला सांगत होते. प्रसाद. अरे वा. आणि अभिलाषा कुठे आहे? अच्छा, तिची महाआरती व्हायची वाटतं अजून. ती आमच्या बरोबर आलीच नाही तर परत याचा प्रश्नच कुठे येतो. अहो पण मगाशी तर ती तुमच्यासोबतच. अभिलाषाविनी पण आमच्या सोबतच येणार होत्या, पण त्यांना कोल्हापूरवरून फोन आला म्हणून त्या घरीच थांबल्या होत्या. नाही पण ती घरातही नाहीये. घरात नाही आहेत. बहुतेक त्या रेसिपी सांगितल्यानंतर शॉपिंगला गेल्या असतील. हो दिवाळी तर आता झाली, आता कुठलं आले शॉपिंग? आई, त्यांना सण लागत नाही शॉपिंगसाठी. मनात आलं की त्या जातात आणि शॉपिंग करतात. हो की नाही? नाही नाही नाही, शक्यच नाही. नाही म्हणजे अभिलाषा शॉपिंगला गेली असेल यावर माझा तरी विश्वास नाही. हा का विश्वास नाहीये? नाही, कसं आहे माहितीये का गायत्रीजी, म्हणजे अभिलाषाला सण लागत नाही शॉपिंग करायला, हे अगदी बरोबर आहे. पण ती शॉपिंगला गेली ना की माझे खिसे रिकामे होतात. पण ज्या अर्थी अजूनही माझ्या खिशात पैसे शिल्लक आहे त्या अर्थी ती शॉपिंगला गेलेली नाही. बरं कॅशचं काय? नाही म्हणजे ती पण तुमच्यासोबतच आली होती ना? हो. नाही म्हणजे आमच्या सोबत येणार होत्या, पण मग तिच्या मैत्रिणीचा फोन आला. मैत्रिणीच्या नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले म्हणून त्या थेट हॉस्पिटलमध्येच गेल्या. नाही नाही, हे पण शक्य नाही. का शक्य नाही? मैत्रिणीचा आमच्या समोर फोन आला होता, मग त्या हॉस्पिटलमध्ये जाणं का शक्य नाही? कसं आहे ना मीरा, विघ्नेश कॅशच्या सगळ्या मैत्रिणींना व्यवस्थित ओळखतो आणि त्यांनी मला जे काही सांगितलंय त्यावरून त्यांच्यापैकी कोणाच्या नवऱ्याचा जर ऍक्सिडेंट झाला ना तर त्या स्वतः हॉस्पिटलमध्ये जाणार नाही. कॅशला बोलवण्याचा काय संबंध? ह्या दोघी नक्की गेल्यात कुठे? मी एक काम करतो, मी अभिलाषाला फोन लावतो, बघूया ती सांगेलच ना कुठे आहे. अभिलाषा फोन का नाही उचलत आहे? कुठे गेली असेल ही, काय कळत नाहीये मला. काळजी करू नका, त्या शॉपिंगलाच गेल्या असणार. आणि कॅश वहिनी सुद्धा नक्कीच हॉस्पिटलमध्ये गेल्या असतील. येतील लवकर, तुम्ही काळजी करू नका. सासूबाई